वित्त आयोगाचा विचार केला आपल्या भारतामध्ये वित्त आयोगाचं जे कलम असतं तर ते भारतीय राज्यघटनेतील कलम 280 असतं. आपल्या भारतामध्ये जो पहिला वित्त आयोग स्थापन झाला तर तो पहिला वित्त आयोग 1951 ला स्थापन झाला. तर पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते त्यांचं नाव होतं के.सी. नियोगी. काय नाव होतं? के.सी. नियोगी. लक्षात असू द्या. आपल्या महाराष्ट्रातील एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेलेले त्यांचं नाव आहे यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण सुद्धा वित्त आयोगाचे अध्यक्ष होऊन गेले हे पण तुम्हाला माहित पाहिजे. लक्षात असू द्या. त्याच्यानंतर वित्त आयोग हा दर 5 वर्षांनी निर्माण होतो. किती वर्षाने? 5 वर्ष निर्माण होतो. त्याच्यानंतर वित्त आयोगाचे जे अध्यक्ष असतात जे सदस्य असतात यांची नियुक्ती करणे, यांना पदावर घेणे, यांचा राजीनामा घेणे, यांना शपथ देणे, यांना पदावरून दूर करणे हे सर्व अधिकार आपल्या भारताचे जे प्रथम नागरिक असतात राष्ट्रपती त्यांचा अधिकार असतो हे तुम्हाला सर्वांना माहित पाहिजे. त्याच्यानंतर सध्या आपल्या भारताचा जर विचार केला सध्या 2025 चालू आहे. काय चालू आहे? 2025 चालू आहे. सध्या भारतामध्ये 15व्या नंबरचा वित्त आयोग चालू आहे. कितव्या नंबरचा? 15व्या नंबरचा वित्त आयोग चालू आहे. लक्षात असू द्या. या 15व्या नंबरच्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव एन.के. सिंग म्हणजे नारायण सिंग. काय नाव आहे? एन.के. सिंग म्हणजे नारायण सिंग हे पण तुम्हाला माहित पाहिजे. लक्षात असू द्या. त्याच्यानंतर या 15 वित्त आयोगाचे जे सचिव आहे काय आहे? सचिव आहे त्यांचं नाव आहे अरविंद मेहता. काय नाव आहे? अरविंद मेहता. हे तुम्हाला माहित पाहिजे. 15 वित्त आयोग. त्याच्यानंतर 16 वित्त आयोग जो असतो 16 वित्त आयोग सुद्धा निर्माण झालाय. 16 वित्त आयोगाचा कार्यकाळ हा 2026 ला चालू होणार आहे आणि 2031 पर्यंत असणार आहे. 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष झाले त्यांचं नाव आहे अरविंद पानगाडिया. काय नाव आहे? अरविंद पानगाडिया. आणि 16 वित्त आयोगाचे सचिव आहेत त्यांचं नाव आहे आर ऋत्विक. काय नाव आहे? आर ऋत्विक. लक्षात असू द्या. पहिला आयोग झाला. मी दुसरा आयोग चालू करतोय. दुसरा आयोग सांगतो यूपीएससी. काय आहे? यूपीएससी. यूपीएससी जर बघितलं आपल्या भारतामध्ये 1919 चा कायदा झालेला आहे. या 1919 च्या कायद्यानुसार यूपीएससी ची स्थापना जर बघितली तर 1926 ला झालेली. कधी झाले? 1926. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. याला मराठीमध्ये बोलतात संघ लोकसेवा आयोग. काय म्हणतात? संघ लोकसेवा आयोग. लक्षात असू द्या. आता संघ लोकसेवा आयोग जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये अखिल भारतीय किंवा अखिल भारतीय प्रशासकीय सेवा असतात. काय असतात? अखिल भारतीय प्रशासकीय सेवा. आपल्या भारतात किती प्रकारच्या आहेत? 4. पहिली IAS असते इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. तुम्ही त्याला कलेक्टर किंवा जिल्हाधिकारी बोलतात. सेकंड असते IPS इंडियन पोलीस सर्व्हिस असते. तिसरी असते IFS इंडियन फॉरेन सर्व्हिस असते. चौथी असते IRS इंडियन रिजनल सर्व्हिस असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 312 मध्ये या सेवा निर्माण करण्याचा अधिकार राज्यसभेला दिलेला आहे. लक्षात असू द्या. यूपीएससी स्थापना झाली. या सर्व परीक्षा घेण्याची जबाबदारी यूपीएससीची असते. लक्षात असू द्या. त्याच्यानंतर यूपीएससीचं आर्टिकल जे बघितलं भारतीय राज्यघटनेतील कलम 315. काय आहे? 315 हे पण तुम्हाला माहित पाहिजे. लक्षात असू द्या. यूपीएससी अध्यक्ष व सदस्य 1+10 असं लक्षात असू द्या. यूपीएससी चे एक अध्यक्ष असतात त्यांच्यासोबत सदस्य किती असतात? 10. यूपीएससी चे अध्यक्ष सदस्य यांना पदावर नेमण्याचा, यांची नियुक्ती करण्याचा, यांचा राजीनामा घेण्याचा, यांना शपथ देण्याचा हे सर्व अधिकार राष्ट्रपतीचे असतात. कोणाचे असतात? राष्ट्रपतीचे असतात. लक्षात असू द्या. सध्या यूपीएससीचे अध्यक्ष विनोद कुमार झालेले. कोण झाले? विनोद कुमार. यांच्यापूर्वी यूपीएससीच्या अध्यक्ष एक महिला होत्या त्यांचं नाव होतं प्रीती सुदान. काय नाव होतं? प्रीती सुदान. हे तुम्हाला माहित पाहिजे. यूपीएससीचं मुख्यालय नवी दिल्लीला आहे. पुढे नवी दिल्लीला आहे. जसं देशामध्ये यूपीएससी असतं तसं राज्यामध्ये एमपीएससी असतं. एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असतं. एमपीएससी स्थापना 1 मे 1960 ला झाली. कधी झाली? 1 मे 1960 ला झाली. एमपीएससी चं कार्य काय? एमपीएससी अंतर्गत एमपीएससी चे जे पद असतात ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल म्हणजे तहसीलदार असेल, प्रांत अधिकारी असेल, काय तहसीलदार असेल, प्रांत अधिकारी असेल, त्याच्यानंतर पीएसआय असेल, एसटीआय असेल, टॅक्स असिस्टंट, एसओ मंत्रालय क्लर्क, त्याच्यानंतर दिवाणी न्यायालय न्याय दंडाधिकारी या असेल. त्याच्यानंतर अजून जर सांगायचं झालं तर वन डिपार्टमेंट संबंधी म्हणजे फॉरेस्ट संबंधी सुद्धा एमपीएससी एक एक्झाम घेते. त्या सर्व एक्झाम घेण्याचं काम कोणाचं असतं? एमपीएससीचं असतं. लक्षात असू द्या. एमपीएससीचं सुद्धा कलम काय? 315 आहे. काय आहे? 315 आहे. एमपीएससीचं मुख्यालय बेलापूरला आहे म्हणजे नवी मुंबईला. पुढे बेलापूर नवी मुंबईला. एमपीएससीचे सध्या अध्यक्ष जे आहेत त्यांचं नाव आहे रजनीश सेठ. काय नाव आहे? रजनीश सेठ. हे तुम्हाला माहित पाहिजे. चौथा आयोग घेतोय त्याचं नाव आहे केंद्रीय निवडणूक आयोग. काय? केंद्रीय निवडणूक आयोग.
केंद्रीय निवडणूक आयोग हे भारतीय राज्यघटनेतील कलम 324 मध्ये कितीमध्ये 324 मध्ये लक्षात असू द्या, जो व्यक्ती प्रौढ असतो म्हणजे त्याचं वय 18 वर्ष पूर्ण असते असे प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे भारतीय राज्यघटनेने. लक्षात असो, पूर्वी राजीव गांधी यांच्या काळामध्ये मतदाराचं वय 21 होतं. 21 वरनं किती झालं 18 वर्ष झालं. त्याच्यासाठी 61 नंबर अमेंडमेंट इंडियन कॉन्स्टिट्यूशन 1989 ला झालेली, म्हणजे 61 नंबर घटना दुरुस्ती 1988 चा कायदा आहे 1989 ला झाली. लक्षात ठेवा, केंद्रीय निवडणूक आयोगाचं कार्य काय काय, कोणाच्या निवडणूक, लोकसभेची निवडणूक घेणे, राज्यसभेची घेणे, राष्ट्रपती घेणे, उपराष्ट्रपती घेणे, विधानसभेची घेणे, विधान परिषदेची सुद्धा निवडणूक घेणे, या सर्व निवडणूक घेण्याच्या जबाबदारी कोणाची असते, केंद्रीय निवडणूक आयोगाची असते. लक्षात असू द्या, भारताचे पहिले केंद्रीय निवडणूक आयोग झालेले त्यांचं नाव आहे सुकुमार सेन. काय नाव आहे, सुकुमार सेन. भारताची पहिली महिला निवडणूक आयुक्त झाली, त्या मॅडमांचं नाव आहे व्ही.एस. रामादेवी. काय नाव आहे, व्ही.एस. रामादेवी. लक्षात असू द्या, 1991 पासून स्ट्रक्चर चेंज झाले केंद्रीय निवडणूक आयोगाचं. तर त्याच्यामध्ये एक निवडणूक आयुक्त असतील, त्यांच्या सोबत 2 कोण असणार, सदस्य असणार. मग सध्या जर विचार केला, सध्या आपल्या भारताचे 26व्या नंबरचे, कितव्या नंबरचे, 26व्या नंबरचे जे निवडणूक आयुक्त आहे त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर कुमार. काय नाव आहे, ज्ञानेश्वर कुमार आहे. लक्षात असू द्या. त्याच्यानंतर निवडणूक आयोगासंबंधी ईव्हीएम प्रक्रिया असते, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. मग या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा सर्वप्रथम वापर केरळ राज्यातील परूर नावाचं विधानसभा मतदार, कोणता, परूर नावाचा विधानसभा मतदारसंघ, तिथं वापरला होता. लक्षात ठेवा, त्याचा व्हीव्हीपॅट वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल. लक्षात असू द्या, हे व्हीव्हीपॅट होतं. काय होतं, व्हीव्हीपॅट आपल्या भारतात सर्वप्रथम नागालँडला वापरलं होतं. कुठे वापरलं होतं, नागालँडला. आता सी विजिल वापरलं होतं. काय वापरलं होतं, सी विजिल वापरलं होतं. लक्षात असू द्या, हे सर्व निवडणुकी संबंधी लक्षात असू द्या. त्याच्यानंतर निवडणुकी संबंधी देशाचे जसे निवडणूक आयुक्त असतात, राज्याचे निवडणूक आयुक्त असतात, आपल्या जिल्ह्याचे जे निवडणूक अधिकारी असतात ते कलेक्टर असतात. हे तुम्हाला माहित पाहिजे, कोण असतात, कलेक्टर असतात. तालुक्याचे निवडणूक अधिकारी कोण असतात, तहसीलदार असतात. कोण असतात, तहसीलदार. आपल्या भारतामध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्त जेव्हा स्थापना झाली म्हणजे 25 जानेवारी 1950 ला. कधी स्थापना झाली, 25 जानेवारी 1950 ला. म्हणून आपल्या भारतामध्ये 25 जानेवारी हा कोणता दिवस असतो रे, राष्ट्रीय मतदार दिवस असतो. तसा राज्यामध्ये सुद्धा 5 जुलै कधी असतो, 5 जुलै राज्यामध्ये मतदार दिवस असतो. हे पण तुम्हाला माहित आहे. आता जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये काही ब्रँड अँबॅसेडर होते, त्याच्यातले तुम्हाला काही नावं माहित पाहिजे. काय, पी.व्ही. सिंधू नाव माहित पाहिजे. पी.व्ही. सिंधू बॅडमिंटन खेळते, तेलंगणाचे. पुसेरेला वेंकट सिंधू असं पूर्ण नाव आहे. काय, पुसेरेला वेंकट सिंधू असं पूर्ण नाव आहे. लक्षात असू द्या. त्याच्यानंतर अजून बरेचसे लोक होते. लक्षात असू द्या, जे आपल्या 18व्या लोकसभेचे ब्रँड अँबॅसेडर हे होते. लक्षात द्या. निवडणुकीसाठी जी शाई लागते, शाई, ही शाई मध्ये सिल्वर नायट्रेट नावाचा घटक असतो. हा प्रश्न पोलीस भरतीला आला. कोणता, सिल्वर नायट्रेट नावाचा. ही जी शाई असते ही म्हैसूरला बनवली जाते. कुठे बनवली जाते, म्हैसूरला बनवली जाते. हे पण तुम्हाला माहित पाहिजे. लक्षात असू दे. काय, हे पण तुम्हाला माहित पाहिजे. लक्षात असू दे. त्याच्यानंतर निवडणुकी संबंधी अजून जर सांगायचं झालं, काय, निवडणुकी संबंधी जर अजून जर सांगायचं झालं तर केंद्रीय निवडणूक आयुक्त जे असतात त्यांच्यासोबत जे सदस्य असतात यांचा पदावधी 5 वर्षाचा असतो. किती वर्षाचा असतो, 5 वर्षाचा असतो. यांचा पदावधी किती वर्षाचा असतो, 5 वर्षाचा असतो. यांचा पदावधी 5 वर्षात झाल्यानंतर यांची नियुक्ती, यांचा राजीनामा, यांना शपथ देण्याचं काम, सर्व काम कोणाचं असतं, आपल्या भारताच्या प्रथम व्यक्ती म्हणजे कोणाचं असतं, राष्ट्रपतीचं असतं.